मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीचा फटका आता थेट विदर्भातील नागरिकांना बसताना दिसतोय. अमेरिका, इराण आणि इस्रायल-इराण युद्धजन्य वातावरणामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली असून यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील एकूण 11 जण दुबईमध्ये अडकले आहेत. नियोजित तारखेला परतीची फ्लाईट रद्द झाल्याने त्यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे. सविस्तर माहितीनुसार आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील 5 नागरिक सध्या दुबईत अडकून पडले आहेत. राजीव निलावार, राजू लोहाना, सतीश बनगिनवार आणि निखिल जिरापुरे हे चौघे यवतमाळचे रहिवासी, तर श्याम पाटील हे दिग्रस येथील आहेत. हे सर्वजण 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी दुबई येथे पोहोचले होते. नियोजनानुसार 2 मार्च रोजी भारतात परतण्यासाठी त्यांनी विमान पकडायचे होते. मात्र विमानतळावर पोहोचताच त्यांची फ्लाईट रद्द झाल्याची माहिती मिळाली. मध्य पूर्वेतील तणावामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आल्याने त्यांना दुबईतच थांबावे लागत आहे. हे सर्व नागरिक सुरक्षित असल्याची माहिती मिळत असली तरी त्यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली असून केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने पर्यायी व्यवस्था करून त्यांना मायदेशी आणावे अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. तर दरम्यान वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील पवन निर्बाण हे पत्नी नंदा निर्बाण, वडील भगवान निर्बाण आणि आई पद्माबाई निर्बाण यांच्यासह पर्यटनासाठी 24 फेब्रुवारी रोजी दुबईला गेले होते. आम्हाला पूर्ण खात्री आहे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार आपल्या परीने प्रयत्न करतच असतील सामान्य आम्हाला परत नेण्यासाठी किंवा एरोप्लेन चालू करण्यासाठी. परंतु तरी आमची विनंती आहे, आई वडिलांचं वय लक्षात घेता जितक्या लवकरात लवकर सरकार प्रयत्न करेल आम्ही त्यांचे आभारी राहू. कालच असं करण्यात आलं आहे की आमच्या हॉटेलच्या बाजूलाच एक मेट्रो स्टेशनवर काही स्फोट झाल्याचं ऐकण्यात आलं. तेव्हापासून थोडी चिंता वाढलेली आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की लवकरात लवकर सहाय्य करून भारत सरकारने आम्हाला परत आमच्या मायदेशी नेण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांच्यासोबतच धरज बुद्रुक येथील गोपाल जाजू आणि त्यांच्या पत्नी असे एकूण 6 जण होते. हे सर्वजण 28 फेब्रुवारी रोजी पुण्याला परतणार होते. मात्र इस्रायल-इराण संघर्षामुळे विमानसेवा बंद करण्यात आली. त्यामुळे हे कुटुंब सध्या दुबईतील एका हॉटेलमध्ये अडकले आहे. हॉटेलजवळ स्फोटांचे आवाज झाल्याने कुटुंब काही काळ भयभीत झाले होते. सध्या ते सुरक्षित असल्याची माहिती पवन निर्बाण यांनी दिली आहे. मात्र लवकरात लवकर भारतात परतण्याची त्यांची इच्छा असून सरकारने यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी कुटुंबियांकडून होत आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता सामान्य नागरिकांवर होताना दिसतोय. दुबईमध्ये अडकलेल्या विदर्भातील या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे आणि लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन काय पावले उचलते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आम्ही 5 जण दुबईला फिरायला आलो होतो. आमची 2 तारखेची तिकीट होती, पण हे बॉम्बस्फोटच्यामुळे ते फ्लाईट रद्द केल्या. त्यांनी आमची तिकीट रद्द करण्यात आलेली आहे. आता आमची पुढची तिकीट केव्हा होईल हे आता आम्ही सांगू शकत नाही. तरी असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे की 4 तारखेपर्यंत फ्लाईट उडू शकते. त्याचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही, त्रास नाही, काहीच नाही आहे. एकदम सर्व सुरळीत चालू आहे. आम्ही आता दुबई मॉलला भेट देऊन आलो. दुबई मॉलला गेलो, बुर्ज खलिफाला गेलो. तिथं एक सामान्य विज्ञानचा शो आहे ते बघितला. एकदम सुरळीत चालू, काहीच प्रॉब्लेम नाहीचा. आता 2 तारखेची तिकीट आमची रद्द झाली आहे, तर पुढे पाहू कसं होते. पण खाण्यापिण्याची कोणत्याही प्रकारची कोणती अडचण नाही आहे. एकदम सुरळीत आणि व्यवस्थित चालू आहे. धन्यवाद.